हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी गावडे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑफ द पॅशन. मित्र हो, मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण तूच माझा सोबती माय आर्मी ऑफिसर या कथेचे भाग 4 ऐकले होते. आता आपण ऐकणार आहोत भाग 5. पण त्याआधी ज्यांनी अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला स्टोरीचे सर्व भाग ऐकायला मिळतील. मागच्या भागात आपण पाहिलं होतं, विहा तावातावाने निघाली होती. बघतेच त्याला, येऊ देतच, कोण आहे तो, त्याला वाटेतच गाठते. त्याला सरळ सांगेल, माझ्याशी लग्न केलंस ना तर आयुष्यभर अवताला झुंपेन मी. विहा तावातावाने जात होती. अचानक तिच्या समोर कोणीतरी आलं आणि तिचे डोळे चमकले. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि बाजूलाच तिला एक कलरची बादली दिसली. तिने मागचा पुढचा कोणताच विचार केला नाही. समोरून येणाऱ्या व्यक्तीवर तिने बादली पलटी केली. यू स्टुपिड, मूर्ख, कोण आहे? त्याने बाईकला करकचून ब्रेक मारला. आता पुढे. त्याने तोंडावर हात फिरवून तोंड पुसलं. डोळे चोळून कसेबसे डोळे उघडले तर समोर विहा कमरेवर हात घेऊन त्याच्याकडे रागाने पाहत उभी होती. मी आहे का? काय करणार आहात? ती फनकाराने म्हणाली. मी म्हणजे कोण? तू काही मुख्यमंत्री लागून गेली आहेस का? मूर्ख आहेस का? माझ्या अंगावर का कलर टाकला? लहान आहेस का कधी पण होळी खेळायला? अजिंक्य चिडून म्हणाला. हो, मी लहानच आहे. विहा. अजिंक्यने बाईक स्टँडला उभी केली आणि तो बाईकवरून खाली उतरला. त्याची बाईक आता आकाशी कलरची झाली होती. त्याला खूपच राग आला. रात्री बापाची उरलेली क्वार्टर मारून आली आहेस का ग? समोरची माणसंही तुला दिसत नाहीत? अजिंक्य वैतागत म्हणाला. हो, नाही दिसत मला माणसं समोरची, आणि माझा बाप बेवडा नाहीये, तुमचाच असेल, गटारात लोळत असेल, विहा उसळून म्हणाली. अरे अजिंक्य, काय झालं? विहा तू? त्या दोघांना भांडताना पाहून सूरज तिथे आला. अरे बघ ना, ही मूर्ख मांजर माझ्या आडवी आली. हिने माझ्या अंगावर कलरची बादली पलटी केली. अजिंक्यने तिच्याकडे रागात पाहिलं. विहा, काय आहे हे? त्याच्या अंगावर का कलर फेकलास? सूरज. कारण हे माझ्या घरी पोचण्याआधीच मला यांना पळवून लावायचं होतं. विहाने नाक मुरडलं. मी आणि तुझ्या घरी माझा काय संबंध? डोक्यावर पडली आहेस का? मी का तुझ्या घरी येईन? अजिंक्य तिच्याकडे गोंधळून पाहत होता. ती काय बोलते हेच त्याला कळत नव्हतं. हो, तुम्हीच माझ्या घरी येत होता. नवीन संबंध जोडायला चालला आहात आणि विचारताय काय संबंध? विहाने विचित्रपणे त्याच्याकडे पाहिलं. मी कोणते तुझ्याशी संबंध जोडणार आहे? अजिंक्य बुचकळ्यात पडला होता. त्याला काहीच कळत नव्हतं. ती काय बोलते आहे ते. तुम्ही मला पाहायला येत होता ना? विहा. काय? मी आणि तुला पाहायला? मूर्ख आहेस की काय? तुला पाहायला यायला? अजिंक्य उपहासात्मक हसला. एक मिनिट, तू काय बोलतेस? विहा, अगं हा तुला पाहायला नाही तर तो माझा मित्र आहे. तो माझ्या घरी येत होता. तुझा काहीतरी गैरसंबंध झाला आहे, सूरज मध्ये बोलला. आणि आता मात्र विहा गोंधळून गेली. काय काय बोलतोस? सूरज दादा, हा तुझा मित्र आहे? विहा. हो. सूरज. काय चाललंय हे सूरज? अजिंक्य. अरे काही नाही रे, सरबरली आहे ती. तिला पाहायला येणाऱ्या स्थळाला ती अशीच पळवून लावते. सूरज. स्वतःला काय मोठी सौंदर्यवती समजते की काय? जो प्रत्येक येणारा मुलगा हिलाच पाहायला येतो? अजिंक्य. अरे लहानपणापासून एकच खूळ डोक्यात आहे हिच्या. काय तर म्हणे हिला एका आर्मी ऑफिसरशीच लग्न करायचं आहे. सूरज वैतागून म्हणाला. आर्मीचं नाव ऐकताच अजिंक्यने त्याच्याकडे चमकून पाहिले. काय? आर्मी ऑफिसरशी? आतापर्यंत मी अशा कितीतरी मुली पाहिल्या आहेत ज्या आर्मी ऑफिसरचं नाव जरी काढलं तरी नाक मुरडतात. एखाद्या आर्मीवाल्याचं स्थळ आलं तर दारातूनच परतवून लावतात. ज्याचं आयुष्य कमी आहे, ज्याला त्याच्या आयुष्याची काहीच खात्री नसते, अशा मुलासोबत कोणती मुलगी लग्न करेल? आणि तिचे आई वडील तरी का म्हणून देतील आपली मुलगी? ही पहिलीच मुलगी पाहतोय जी आर्मी ऑफिसर पाहिजे म्हणून बसली आहे. अजिंक्यने मान हलवली. त्या मुली मूर्ख आहेत. त्यांना काय किंमत कळणार आहे आपल्या देशाची आणि एका आर्मी ऑफिसरची? आपल्या प्राणांचा विचार न करता ते देशासाठी लढत असतात. पण तेही आधी एक माणूसच आहेत ना. त्यांना सुद्धा त्यांच्या इच्छा जोपासण्याचा आणि सुख उपभोगण्याचा हक्क आहे.
त्यांनाही लग्न करून सुखी संसार करण्याचा अधिकार आहे. कोणीच जन्माचा पाठा घेऊन जन्माला येत नाही. मरण हे काही आपल्या हातात नसतं. ते कोणत्या ना कोणत्या निमित्ताने प्रत्येकाच्या वाट्याला येतच. मग तो आर्मी ऑफिसर असू दे किंवा नॉर्मल माणूस असू दे. जे होईल ते आपल्या नशिबावर सोडायचं असतं. पण त्यासाठी आपण एक चांगला माणूस, एक चांगला नवरा का गमवायचा? मला आर्मी ऑफिसर विषयी प्रचंड अभिमान आहे, गर्व आहे. त्यांच्या पर्सनॅलिटीला शोभेल असेच ते असतात. रागिष्ट, कर्तव्यनिष्ठ. ते कितीही वरून कडक असले तरी आतून खूप सॉफ्ट असतात. ते आपल्या फॅमिलीपासून, बायको मुलांपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांना आपल्या माणसांची चांगलीच किंमत असते. 4 दिवस सुट्टीवर येतात, पण आपल्या फॅमिलीवर भरभरून प्रेम करतात. बायकोचा आदर करतात, खूप खूप प्रेम करतात. आणि असंच माझ्यावर खूप प्रेम करणारा नवरा मला हवा आहे. मी लग्न करेन तर आर्मी ऑफिसरशीच. एका आर्मी ऑफिसरची बायको म्हणून मिरवताना किती छान वाटत असेल, किती अभिमान वाटत असेल. खरंच खूप मूर्ख असतील त्या मुली, ज्या इतक्या चांगल्या हिऱ्याला नाही म्हणतात. माझ्यासाठी देशाची सेवा करणारी व्यक्ती हा हिराच आहे. विहा आर्मी ऑफिसरविषयी भरभरून बोलत होती आणि तिचं बोलणं ऐकून अजिंक्य मात्र निशब्द झाला होता. त्याच्याकडे तिला बोलण्यासाठी काहीच शब्द नव्हते. तो तिचे विचार ऐकून चाट पडला होता. नकळत त्याच्या मनात तिच्याविषयी आदर निर्माण झाला. त्याला तिचं कौतुक वाटलं. त्याला अशीच तर बायको हवी होती, जी त्याला त्याच्या प्रोफेशनसोबत एक्सेप्ट करेल, त्याच्यावर, त्याच्या वर्दीवर मनापासून प्रेम करेल. त्याला अशी धाडसी आणि धडाडीची बायको हवी होती. एका आर्मी ऑफिसरला शोभेल अशीच तर होती ती. दिसायला सुंदर होती, यात वादच नव्हता. हे बघ विहा, तुला पाहायला मुलांकडचे येणार आहेत. तू घरी जा, नाहीतर तुझी आई आणि बाबा माझ्या नावाने बोंबलत येतील. आमच्या मुलीला पळवून नेलं म्हणून. चल अजिंक्य. सूरज अजिंक्यच्या खांद्याला पकडून त्याला घेऊन जाऊ लागला. नाही सूरज दादा, मी माझ्या घरी नाही जाणार. मी तुमच्यासोबत येते. नाहीतर माझे ते जन्मदाते आई बाबा माझं उद्याच माझ्या मनाविरुद्ध त्या मुलाशी लग्न लावून मोकळे होतील आणि मला दुसऱ्या कोणत्याही मुलासोबत लग्न करायचं नाही. मी पण तुमच्यासोबत येते. विहा, अगं काय वेडीबिडी झालीस की काय? आमच्या घरी म्हणजे मेलोच मी. नाही बाबा, तुझ्या घरी. सूरज थोडा घाबरून मला, सूरज दादा प्लीज ना, प्लीज 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 प्लीज. विहा लहान मुलांसारखी पपी फेस करून हट्ट करायला लागली आणि तिचा तो चेहरा पाहून अजिंक्य तिच्यातच हरवला. तो तिच्याकडे एकटक पाहत राहिला. तिचा तो क्यूट फेस त्याला खूपच आवडला. सूरज, येऊ दे तिला. शेवटी तिचं आयुष्य आहे आणि तिच्या आयुष्यातले निर्णय घेण्याचा तिला पूर्ण हक्क आहे. तिचा क्यूट फेस पाहून अजिंक्यला राहावलं नाही. थँक्यू सो मच. आणि मगासाठी सॉरी. माझ्यामुळे तुमचे कपडे खराब झाले. विहा छोटंसं तोंड करून म्हणाली. अजून काय करते ही कार्टी? इतका उशीर लागतोय का तयार व्हायला? पाहुणे येतीलच आता. मालन बडबडतच तिच्या रूमकडे गेल्या. त्यांनी दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेल्या. पण आतमध्ये कोणीच नव्हतं. सगळं साहित्य बेडवर तसंच पडलं होतं. त्यांनी तिला आवाज दिला, पण काहीच रिस्पॉन्स नाही आला. बाथरूममध्ये पाहिलं, गॅलरीमध्ये पाहिलं, पण विहा कुठेच नव्हती. आता मात्र त्यांचे धाबे दणाणले. त्या ओरडतच खाली गेल्या. अगं मालन, काय झालं ओरडायला? विंचू चावला की काय? मनोहर म्हणाले. अहो, या पोरीने पुन्हा एकदा थूक लावली. काय करू या पोरीचं? पाहुणे यायची वेळ झाली आणि ही रूममध्ये नाहीये. मालन, काय? अगं हे काय सांगतेस? तुझं लक्ष कुठे असतं ग? मनोहर ओरडलेच. विभा, अजिंक्य आणि सूरज तिघेही सूरजच्या घरी आले. ते दरवाजामध्ये उभे होते. घरात पूजा सुरू होती. धूप, अगरबत्ती आणि कापराचा वास सगळीकडे दरवळत होता. तेवढ्यात सूरजच्या भावाचं म्हणजेच उमेशचं लक्ष त्याच्याकडे गेलं. अरे फौजी, ये ना, कधी आलास? आणि हे काय, कुठे रंगपंचमी खेळून आलास? उमेशने हसत विचारलं. अजिंक्यने विहाकडे पाहिलं, पण मॅडम शॉक झाल्या होत्या. डोळे मोठे करून त्याच्याकडेच पाहत होती. पण त्याचबरोबर तिच्या डोळ्यांमध्ये त्याच्याविषयी आदर होता, आश्चर्य होतं. पुढे काय होईल? अजिंक्य एक फौजी आहे हे तर विहाला कळलं, पण तिची रिॲक्शन काय असेल? भेटूया पुढच्या भागात. पण तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला हे प्लीज कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या भागात.
व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. थँक्यू.